सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊया या पत्रकार परिषदेत। किसानों का चाहे वो हमारे लिए अच्छी बात कहे चाहे बुरी बात कहे, लेकिन अगर अच्छा सुझाव देता है तो उसका सुझाव भी माना जाएगा। लेकिन जिन लोगों ने मन में ये ठान लिया है कि केवल राजनीति करनी है, जो किसानों के कंधे पर बंदूक रख के केवल राजनीति करना चाहते हैं, मैं किसी भी पार्टी के ऊपर कोई कमेंट नहीं करूंगा। महाराष्ट्र की जनता सब देख रही है, सब जान रही है और इसलिए निश्चित रूप से किसानों के साथ महाराष्ट्र की जनता खड़ी होगी। एक अजून गोष्ट सांगून देतो, त्याच्यानंतर या विषयावर मी उत्तर देणार नाही, कारण याच्याकरता ही प्रेस कॉन्फ्रेंस नहीं। आपकी अनुमति से एक और विषय मैं मराठी में बता देता हूँ ताकि फिर अपना फोकस इधर आ जाए, क्योंकि मुझे पता है उनको इंटरेस्ट किस चीज़ में है। इंटरेस्ट नहीं जोड़ू नका, आता मुझे सांगतो जोड़ू नका, बाद में जोड़ू नका। विशेष अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची पण मागणी होते, तर त्यासाठी सरकार तयार असणार आहे। नवीन कोर कमिटी बरोबर तुम्ही चर्चा करणार। महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केलेला आहे। 31 ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। ही कर्जमाफी, माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या कर्जमाफीतली सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल। दुसरं असं आहे, या कर्जमाफीमध्ये कोण असावं कोण असू नये, कशा प्रकारे ती व्हावी, याकरताच 4 महिन्याचा वेळ घेण्यात आलेला आहे। त्याकरता ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशने IT बेस्ड अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार केला, तसा प्लॅटफॉर्म या 4 महिन्यात आम्ही करतो आहोत, ज्याच्यामुळे मागच्या काळात जी कर्जमाफी झाली त्यात CAGनी कशा प्रकारे घोटाळा झाला हे सांगितलं आहे। तो घोटाळा होणार नाही याकरता हा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहोत। तिसरी गोष्ट अशी की या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल। कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, मात्र चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करतायत। मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील, तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू। पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत, त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक जेन्युइन सजेशन घेऊन आले आणि अराजकीय लोकही जेन्युइन सजेशन घेऊन आले तरी राज्य सरकार चर्चा करेल। दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगतो, आपण संपाच्या संदर्भात बोललात म्हणून सांगतो की कालच्या संपामध्ये 307 बाजार समित्यांपैकी 300 बाजार समित्या कार्यरत होत्या। त्यातल्या ज्या 7 आहेत त्यातल्या 4 बाजार समित्या साप्ताहिक सुट्टीमध्ये होत्या, 3 बाजार समित्यांनी बंद पाळला होता। पूर्णपणे कालच्या बाजार समित्यातली आवक याचा जर आपण हिशोब लावला तर ती क्युम्युलेटिव्हली 85% आवक होती। काही बाजार समित्यात 60% होती, काही ठिकाणी 100% होती। त्यासोबत काल जो काही बंद झाला, मी असं म्हणत नाही की सगळे त्यात वेगळे लोक होते, काही शेतकरी निश्चितपणे असतील, पण ओव्हरऑल ज्या घटना झाल्या, माझ्याजवळ प्रत्येक घटनेचा पूर्ण तपशील आहे आणि या तपशिलामध्ये जिथे दगडफेक झाली आहे, कृषी मालाची नासधूस झाली आहे, जाळपोळ झालेला आहे, रास्ता रोको झाला आहे, तिथे कुठल्या कुठल्या पार्टीच्या लोकांनी ते केलं आहे याची कंप्लीट माहिती। तिथे कोणी शेतकरी नाही आहे, राजकीय पक्षाचे नेते हे त्या ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करत होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली किंवा शेतकऱ्यांच्या मागे लपवून आपली पोळी भाजण्याचं काम काही राजकीय पक्ष करतायत। पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातले शेतकरी सुज्ञ आहेत आणि म्हणूनच काल जवळजवळ सगळे व्यवहार हे पूर्णपणे त्या ठिकाणी सुरू होते। बाजार समित्यातही सुरू होते, शहरांमध्ये सुरू होते
कुठलेही व्यवहार बंद नव्हते. मला असं वाटतं की आता मी अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. या विषयावर मी आता यापेक्षा अधिक बोलणार नाही. आता प्रेस ही व्यंकय्याजींची होईल. थैंक यू भाई. अब ये तो मध्याह्न भोजन बंद है क्या? चलो भाई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.